शालोम शालोम याशिवा शालोम. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर असो. आज आपल्याला प्रभूनं एक नवीन महिना दिलेला आहे, ऑगस्ट. आणि ह्या नवीन महिन्यात पदार्पण करण्या अगोदर पुन्हा एक बार त्याच्या चरणाजवळ येऊन त्याच्या नामाला आपण धन्यवाद द्यायला शिकूया आणि त्याच्या वचनावर मनन करण्याकरता आपण प्रभूचं सहाय्य मागूया. प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परात्पर देवा, धन्यवाद 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 देत आज यशवा मसीहा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आम्ही सर्वजण आहोत तसे तुझ्या पवित्र कृपेच्या सिंहासनासमोर येतो आणि स्वतःच अर्पण करतो. आत्मा जीवन शरीर तुझ्या हाती आम्ही देतो यासाठी की प्रभू तुझ्या वचनाने आम्हास भरावं. आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या शिडकाव्याखाली येतो. आम्हास तू स्पर्श कर. हा जो नवीन महिना आम्हास दिलेला आहे प्रभू तोही तुझ्या हातात देतो आणि हे दिवस जसतसे तुझ्या वचनात सांगितल्याप्रमाणे कठीण आणि कठीण होत जातील तसतशी प्रभू प्रत्येक विश्वासणारीची जो हा संदेश ऐकत आहे त्याची अंतःकरणाची तयारी तुझ्या येण्यासाठी व्हावी ही मी तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करतो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे. पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हाला आकलन शक्ती तू दे. सैतानाची सर्व अंधाराची शक्ती यशवा मसीहाच्या नावात मी बांधून टाकतो आणि प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये आम्ही स्वतःला सुपूर्द करतो. हे वचन हे मनन आजचं तू आशीर्वादित कर आणि आम्ही सर्वजण तुझ्या येण्यासाठी डाग विरहित सुरकुती विरहित असे तुला होईल तितके सादर आम्ही स्वतःला करावं असं तू होऊ दे. ज्या गोष्टी आम्हाला समजत नाहीत हे प्रभू आम्हास तू आमच्या फुसुकीच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस मनन करतो त्यावेळेस आम्हाला तू समजून सांग. तुझ्या वचनाबद्दल धन्यवाद. पवित्र आत्म्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो आणि प्रभू हे जीवन आम्हास तू दिलेलं आहे. तुझ्या समक्षमध्ये जे आशीर्वाद आहे त्यामध्ये आमचं तू लालन पालन करतो, प्रतिपाळ करतो. त्याबद्दल आम्ही तुझा स्तवनाने गौरव करतो. या मसीहाचा आम्ही जय जयकार करतो. ही प्रार्थना उपकार स्तुती सहित माझा तारणारा आणि येणारा राजांचा राजा प्रभूंचा प्रभू येशू याच्या पवित्र आणि समर्थन अतुलनीय नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. आजच्या या मरणासाठी आपण सर्वजण पेत्राचे पहिले पत्र पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 9 कडं आपण जाणार आहोत. हे आपलं सोड वचन आजचं असणार आहे. आजच्या मरणाचा संदेशाचा विषय आहे जीवाचं तारण. जीवाचं तारण, द साल्वेशन ऑफ द सोल. पहिलं पेत्र पहिला अध्याय आणि वचन 9 मी तुम्हासाठी वाचून दाखवितो. माझ्या मराठी बायबल मध्ये 8 आणि 9 एकत्र आहेत. ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्यांनी पवित्र शास्त्र उघडावी आणि वाचावं. ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी कान देऊन मनापासून प्रार्थनापूर्वक हे वचन तुम्ही ऐका. त्याला पाहिले नसतानाही त्याच्यावर तुम्ही प्रीती करिता, आता तो दिसत नसता त्याचवर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसन व आपल्या जीवाचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्हासता. वचन 9 शेवटचा भाग त्यामध्ये तो म्हणतो की तुम्ही आपल्या जीवाचे तारण उपभोगीत, जीवाचे तारण, रिसिव्हिंग द एंड ऑफ युअर फेथ, इवन द साल्वेशन ऑफ युअर सोल. जीवाचे तारण ते कधी? एंड ऑफ युअर फेथ, विश्वासाचं पर्यवसन, विश्वासाचा शेवट. त्यावेळेस हे जीवाचं तारण मिळेल. वचन 9 आपण वाचलं, पण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर याचा संदर्भ वचन 8 आहे आणि वास्तवता, फॅक्ट्स, सत्य परिस्थिती जर पाहिली तर 8वं वचन हे 7व्या वचनाशी निगडीत आहे. म्हणजेच 7, 8 आणि 9 हे तिन्ही वचन एक फार मोठं वाक्य आहे, पण आपल्यासाठी वचनाच्या संदर्भात ते 8, 7, 8, 9 अशा प्रकारे विभागण्यात आलेलं आहे. आणि जर तुम्ही हे 7वं, 8वं आणि 9 वचन वाचलं तर त्यास तुम्हाला समजेल की जीवाचं तारण, विश्वासाचं परीक्षेत उतरणं म्हणजे काय? ख्रिस्ती जीवनाचा पाया विश्वास. कृपेच्या द्वारे विश्वासाने तुमचं आणि माझं तारण होतं. तारण
म्हणजे उद्धार, तारण म्हणजे बचाव, तारण म्हणजे पापांची क्षमा, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख, सार्वकालिक जीवन प्राप्ती, याला म्हणतात तारण. आणि ह्या तारणाबद्दल ज्यावेळेस तो पेत्र म्हणतो की विश्वासाचा परिवसन, तुमच्या विश्वासाचा शेवट, हा शेवट कधी आहे? न जाणो कदाचित आपल्या मृत्यूनंतर होईल, न जाणो प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्यावेळेस आगमन होईल तो त्याचा शेवट असेल. त्यावेळेस ज्याच्या त्याच्या विश्वासाप्रमाणे त्याचं परिवसन म्हणजे त्याचा शेवट म्हणजे तुमच्या जीवाचं तारण हे पाहायला मिळेल. वचन 7 मी तुमच्याकरता वाचून दाखवतो. 1 पेत्र 1 अध्याय आणि वचन 7. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यास कारणीभूत होते. सोन्यापेक्षा मौल्यवान, विश्वासाला म्हटलेलं आहे सोन्यापेक्षा तो मौल्यवान आहे. सोनं, गोल्ड मौल्यवान आहे, अमूल्य आहे. छोटस 1, 2, 3 तोळा सोनं मिळवण्यासाठी पुष्कळ उत्खनन करावं लागतं. टाणावारी माती त्या फॅक्टरीमध्ये न्यावं लागते आणि मग त्याची प्रोसेस किंवा प्रक्रिया होऊन गाळून 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 एक छोटासा पदार्थ म्हणजे तो सोनं हे प्राप्त होतं. त्यामुळे ते महाग असतं. पण त्या सोन्यापेक्षा मौल्यवान हा तुमचा विश्वास आहे. पहा, विश्वासाची तुलना किती उत्तम रीतीने या ठिकाणी केलेली आहे. तुमचा आणि माझा विश्वास, ख्रिस्ती जीवनाचा पाया विश्वास आहे. विश्वासाच्या द्वारे मनुष्य वधस्तंभाकडे येतो. विश्वास येशू ख्रिस्तावर ठेवल्या कारणानं मनुष्य ख्रिस्ती होत नाही किंवा धर्म बदलत नाही. इथे धर्म परिवर्तनाचा काहीही संबंध नाही. मनुष्याचं वर्तन परिवर्तन, मनुष्याचं जीवन हा विश्वास बदलून टाकतो. हा विश्वास म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, पुरला गेला, पुन्हा उठला आणि तो स्वर्गात चढला आणि तो पुन्हा येत आहे, यावर माझा विश्वास आहे. माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, हा तो विश्वास. सोन्यापेक्षा मौल्यवान असा जो विश्वास, आणि सोनं हे अतिशय शुद्ध आणि मौल्यवान असं असतं. माझ्या पुण्याच्या घराच्या शेजारी थोडीशी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेमध्ये 2-3 सोन्याची दुकान आहेत आणि मी नेहमी तिथं जात असतो अधूनमधून त्या बाजारामध्ये. त्यावेळेस मला एक गोष्ट दृष्टीस पडते आणि ती म्हणजे त्या सोन्याच्या दुकानाच्या समोर सोनाराची काही कारागीर बसलेले असतात, आतमध्ये देखील असतील आणि ते आपल्या कामामध्ये व्यस्त असतात. कोणतं काम? त्यांच्याकडे छोटीशी मशीन असते, भट्टी. त्या भट्टीमध्ये ते सोनं घालतात आणि त्यांच्या प्रक्रिया चालू असते. सोनं भट्टीत घालतात. जितकं जास्त ते भट्टी तप्त भट्टीमधून जातं तितकं तिथं ते जास्त चकाकतं, ते शुद्ध होतं. त्याच्यामधला कचरा, गाळ किंवा जे काय नको असलेले पदार्थ असतात ते हळूहळू नष्ट होतात. भट्टीत गेल्याशिवाय सोनं शुद्धच होत नाही. इतकं महागडं आणि इतकं ते सुंदर असलेलं सोनं, त्याला मात्र परीक्षा कशाची? अग्नीची, भट्टीची. त्या भट्टीतून ते जावं लागतं. नंतर संपूर्ण तो कचरा काढून टाकल्यानंतर शुद्ध सोनं त्या सोनाराच्या हाती पडतं. विश्वासाची परीक्षा अशीच होते. विश्वास देखील ह्या छळवणूक, पाठलाग, त्याग, नुकसान, हाणामारी आणि निंदा, छळ याच्यातून, या भट्टीतून गेल्यानंतर त्या विश्वासाची परीक्षा होते. तो विश्वास उत्तरोत्तर वाढत जातो. एवढंच नाही तर हा पेत्र म्हणतो की ह्या विश्वासाचा शेवट तुम्हाला 3 प्रतिफळ तो देईल. 3 बक्षिस, 3 गिफ्ट्स कोणचे आहे? या 8व्या वचनामध्ये पहा. तो म्हणतो प्रशंसा, गौरव आणि मान, ह्या 3 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर तुमच्या विश्वासाची प्रतिती, तुमच्या विश्वासाचं परिवसन, तुमच्या विश्वासाचा शेवट म्हणून तुम्हाला प्राप्त होईल. पण तो विश्वास या अशा भट्टीतून सोनं जसं शुद्ध करतात तसा विश्वास ह्या भट्टीतून, छळवणुकीतून ज्यावेळेस जाईल, शेवटी जो टिकेल, शेवटी जो सिद्धीस जाईल, शेवटी जो आपला विश्वास पुरावा देईल, त्याला मात्र हे प्रतिफळ प्राप्त होतील. आणि म्हणून हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. जो विश्वासाचा प्रभू आपला आदर करतो, विश्वासाने मनुष्याचं तारण होतं. पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची बाब, एक संकल्प,
एक सिद्धांत तुमच्या समोर मला आणायचा आहे. न जाणो कदाचित तुम्हाला तो माहित असेल. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? आपल्या जीवाचे तारण, जीव, सोल, SOUL, सोल. मनुष्य हा 3 घटकांचा बनलेला असतो. व्यक्ती, तुम्ही आणि मी, 3 कंपोनंट्स, 3 भागामध्ये तो गणला गेलेला आहे. एक स्पिरिट, ज्याला आत्मा म्हटलेला आहे. दुसरं सोल, ज्याला जीव किंवा प्राण म्हटलेलं आहे. आणि तिसरं शरीर, म्हणजे बॉडी. स्पिरिट, सोल, बॉडी. आत्मा, जीव, शरीर, या तिघांचा म्हणून मनुष्य बनलेला असतो. जसं पाणी, सायन्समध्ये पाण्याला H2O असं म्हणतात. हे पाणी, जल, नीर, पाणी. परंतु ते गोठवलं तर त्याला बर्फ म्हणतात. आकाशातून देखील बर्फ पडतं, तेही पाणी, तेही H2O. किंवा ते पाणी उकळलं, पाण्याची वाफ होते, बाष्पीभवन होतं, इव्हॅपरेशन, ते पण पाणी आहे, H2O. तिन्ही मिळून पाणीच आहे. तसं मनुष्य, तुम्ही आणि मी, आत्मा, जीव आणि शरीर, या तिघांचा मिळून व्यक्ती किंवा मनुष्य देवाने आपल्याला अशा प्रकारे निर्माण केलेलं आहे. म्हणून त्या आत्म्याच्या द्वारे मनुष्य देवाशी संपर्क ठेवतो. प्रार्थना, आराधना, पूजापाठ, मंदिरात जाणं, उपास करणं, सत्कर्म करणं, हे सर्व देवाशी, परमेश्वराशी निगडीत असतं. त्याचा आत्मा परमेश्वराचा शोध करत असतो. जीव, ह्या जीवामध्ये मन येतं. त्या मनामध्ये विचार, भावना, कल्पना ह्या असतात. इमोशन, फिलिंग्स, थिंकिंग, इच्छा, ह्या सर्व असतात. हे कोणी दाखवू शकत नाही. जगातला कुठलाही सायंटिस्ट किंवा डॉक्टर मन हे दाखवू शकत नाही. हा एक घटक आहे, हा प्रत्येकाकडे असतो. आणि तो म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. आणि तिसरं शरीर, बॉडी. शरीराने आपण एकाच ठिकाणी असतो. एक तर अमेरिकेत, एक रशियात, एक तर इंडियामध्ये, एकाच ठिकाणी. कारण ते शरीर आहे. ह्या शरीराला 5 इंद्रिय आहेत, 5 पंचेंद्रिय त्याला असं म्हटलेलं आहे. डोळ्याने पाहतो, नाकाने आपण श्वास घेतो, कानाने आपण ऐकतो. अशा प्रकारे 5 पंचेंद्रिय आहेत. परंतु हे शरीर एकाच ठिकाणी जडत्वामुळं एका ठिकाणी राहतं. आत्मा, जीव आणि शरीर, तारण, उद्धार देखील बायबल, पवित्र शास्त्रांचं असाच आहे. आत्म्याचं तारण, जीवाचं तारण आणि शरीराचं तारण. आत्म्याचं तारण कधी होतं? आत्मा तर पापामध्ये मेलेला, देवाचा त्याचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो. मनुष्य देवापासून दूर केलेला आहे आणि त्यामुळं तो अंधारात खिसपत पडलेला असतो. त्याचा आणि परमेश्वराचा काही तसा संबंध नसतो. परंतु ज्यावेळेस एखादा पापी प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थनेच्या द्वारे येतो, विश्वास ठेवतो, पश्चाताप करतो, पाप कबूल करून सोडून देतो, आपल्या अंतःकरणामध्ये, जीवनामध्ये येशूला तो स्वीकारतो, त्याचं संपूर्ण जीवन बदलून जातं. त्यावेळेस त्याचा आत्म्याचा उद्धार होतो, आत्म्याचं तारण होतं. त्याला नवीन आत्मा, नवीन स्पिरिट, नवीन हृदय, नवीन जीवन, तो पूर्ण नवीन होतो, हे त्याला मिळतं. शरीराकडे पाहिलं, ते शरीर तसंच असतं, पण शरीराचं देखील तारण आहे, बॉडी साल्वेशन. आणि ते कधी होईल? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस या शरीराचं रूपांतर होईल. हेच शरीराने आपण स्वर्गामध्ये जाणार नाही. हे शरीर रोगिष्ट आहे, हे शरीर शापित आहे, हे विकलांग आहे, यामध्ये पुष्कळसे व्यंग आहेत. हे असं घेऊन कोणीही स्वर्गात जाऊ शकणार नाही. तर हे अमर्त्य शरीर, अविनाशी, स्वर्गीय, दैवी, जे शरीर प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या मरणातून 3ऱ्या दिवशी ज्यावेळेस तो उठला, त्याला पुनरुत्थान म्हणतात, रेझरेक्शन. जे शरीर त्यावेळेस त्याला प्राप्त झालं, तशा प्रकारचं ते शरीर. आणि ते शरीर त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळेस विश्वासियांना मिळेल. ते शरीराचं तारण क्षणात, निमिषात, डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ही घटना घडेल. ही होणारी घटना आहे आणि ती लवकरच होईल. आत्म्याचं तारण हे शरीराचं तारण. आत्म्याचं तारण हे झालेली गोष्ट आहे, पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे. पापाला शिक्षा आहे, ती शिक्षा म्हणजे मरण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतल्या कारणानं तुमचा आत्मा वाचला, तो नवीन झाला. पापाला शिक्षा आहे, त्याप्रमाणे पापाला अस्तित्व देखील आहे. या अस्तित्वापासून ज्यावेळेस तुमची माझी मुक्तता, सुटका होईल, त्याला म्हणतात गौरवीकरण, ग्लोरिफिकेशन. परंतु मधलं काय? इकडं आत्मा, इकडं शरीर, दोघांच्या मध्ये जीव आहे, प्राण आहे. दोघांचा मिळून तो बनलेला नाहीये, परंतु दोघांना तो जोडतो. सोल,
त्यामध्ये काय काय येतात? मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये विचार, मन, इमोशन्स, फिलिंग, विल म्हणजे इच्छा आणि खरा मनुष्यत्व. जो मनुष्य स्वतःला व्यक्तिमत्व त्याचं तो प्रगट करतो, तो म्हणजे तुम्ही. तुम्ही कोण आहात? तुम्ही आत्मा आहात. तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहात. तुम्हाला जीव आहे आणि तुम्ही शरीरात राहता. तिघांचा मिळून बनलेला असा हा मनुष्य व्यक्ती तुम्ही आणि मी परमेश्वराने निर्माण केलेला असा आहे. परंतु आजचा आपला संदेश आहे मधला म्हणजे जीव म्हणजे सोल, त्याचं तारण, त्याचा उद्धार हा कधी होईल? हा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस त्याचा उद्धार हा होईल. शरीराचा तारणासाठी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र वचनामध्ये म्हणजे शास्त्रामध्ये बायबलमध्ये महत्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मला स्वर्गामध्ये जायचं आहे. प्रत्येकाला स्वर्गामध्ये जायचं असतं. स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. येशूने म्हटले, मी काल आज आणि उद्या सदा सर्व काळ सारखा आहे. मी मार्ग सत्य आणि जीवन आहे. स्वर्गाखाली पृथ्वीवर मनुष्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, एकच तारणारा आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस आपण शरण जातो, आपलं पाप कबूल करून सोडून देतो आणि त्याला आपल्या अंतःकरणात घेतो, त्यावेळेस आपल्या आत्म्याचं तारण होतं. आपलं जीवन शरीर तसंच राहतं, ते बदलत नाही. परंतु ज्यावेळेस आपलं जीवाचं तारण व्हायला सुरुवात होते, त्याला म्हणतात पवित्रीकरण. ते रोज होतं, रोज व्हायला हवं. आणि ते होण्यासाठी येशूनं त्यासाठी एक नियम सांगितलेला आहे आणि तो नियम आपण पाहायला पाहिजे. हे वचन जे आहे ते आपल्याला मुळवतं, ते आपल्याला सजग करतं. देवाच्या वचनाच्या द्वारे देवाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून जीवाच्या तारणासाठी येशूने सांगितले, तुम्ही स्वतःचा नाकार करायला शिकलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तो प्रत्येकाचा न्याय निवाडा करेल. काही वचन तुमच्यासाठी मी वाचून दाखवतो. मत्ते कृष्णवर्तमान अध्याय 10 आणि वचन 37, 38 आणि 39. 3 वचन. मत्ते कृष्णवर्तमान 10वा अध्याय आणि वचन 37, 38 आणि 39. जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही. 38. आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे येत नाही तो मला योग्य नाही. 39. ज्याने आपला जीव राखिला तो त्याला गमावेल आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमविला तो त्याला राखील. जीव म्हणजे सोल. येशू ख्रिस्ता करता ज्याने आपला जीव गमविला तो राखील. परंतु स्वतः करताच जो जगू लागला किंवा जगला तर त्याला स्वतःचा तो जीव गमवावा लागेल. आणखी एक महत्वाचं उदाहरण वचन तुमच्यासाठी मी वाचतो. ह्याच मत्ते कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय. मत्ते 16 आणि वचन 24 हे आजचं टेक्स्ट असणार. तुम्ही नंतर पुन्हा एकदा वाचा, त्यावर विचार करा. मत्ते कृष्णवर्तमान 16वा अध्याय आणि वचन 24. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. 3 गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु त्याही अगोदर मला एक सत्य तुम्हाला सांगू द्या. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि तो लवकर येत आहे, वचनात सांगितल्याप्रमाणे, त्याने दाखल्यात सांगितल्याप्रमाणे तो प्रत्येकाचा न्याय निवाडा करेल. प्रत्येकाला माहित असतं आपल्याला न्याय निवाडा होणार आहे. मेल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला न्यायसनासमोर उभे राहायचं आहे. दुसऱ्याला धमकी देण्यासाठी आपण हे असे कधी कधी शब्द ऐकतो. परंतु ज्यावेळेस विश्वासणारा ज्यावेळेस मरण पावतो त्यावेळेस त्याचा आत्मा पित्याकडे पॅराडाईज मध्ये जातो. कारण तो आत्मा आहे, तुम्ही देखील आत्मा आहात. म्हणून आत्मिकच जीवन जगावं ही परमेश्वराची इच्छा आहे. जीवन असेल तर ते आत्मिकच. कारण परमेश्वर देव यावा एल शदाय हा आत्मा आहे, परमात्मा आहे. त्याने तुम्हाला आत्मा स्पिरिट म्हणून निर्माण केलेला आहे. म्हणून त्याच्याच
वचनानुसार नियमानुसार चालणं हे अधोरेखित आहे, हे महत्वपूर्ण आहे. परंतु मनुष्याने आपलेच मार्ग स्थापन केले आणि त्यानुसार तो चालू लागल्या कारणानं अधिकाधिक परमेश्वरापासून तो दूर जाऊ लागला आणि गेला. त्याने स्वतःचाच मार्ग निवडला. तो मार्ग परमेश्वराचा नव्हता. तो मार्ग स्वर्गामध्ये जाणारा नव्हता. तो मार्ग नरकाकडे किंवा नाशाकडे जाणार असा तो मार्ग होता. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल, तो म्हणतो त्यावेळेस जो सिद्ध असेल, जो त्याच्या येण्याची वाट पाहत असेल, तो धन्य. धन्य म्हणजे आशीर्वादित, ब्लेसेड. कारण ज्यावेळेस तो न्याय निवड करेल त्यावेळेस त्याचा विश्वास त्याने शेवटपर्यंत राखल्या कारणानं त्याला अधिक ऐश्वर्य, अधिक सन्मान, अधिक प्रशंसा, अधिक गौरव त्याला प्राप्त होईल आणि ते मिळण्यासाठी तो त्या सनातन कालामध्ये युगांयुगासाठी त्याच्याबरोबर राज्य करेल. परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे यामध्ये सांगितल्याप्रमाणे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस ज्यांचा सन्मान होणार नाही, जे विश्वासामध्ये टिकणार नाही, जे आपला विश्वास सिद्ध करणार नाही, जे अप्रामाणिक किंवा असत्य आचरण करणारे, ते ख्रिस्ती असले तरी असे अनेक जण आहेत जे गृहीत कल्पनेत, अपभ्रंशामध्ये, अंधारामध्ये, अज्ञानामध्ये असे वागत आहेत, चालत आहे. आंधळाला नेऊ लागला तर दोघे खाचेत पडतील, देवाचं वचन पवित्र शास्त्र सांगतं त्याप्रमाणे. परंतु हे आत्मिक डोळे जसे उघडलेले आहे, तो बरोबर त्या सियोनाच्या म्हणजे त्या स्वर्गाच्या दिशेने चाललेला असतो. आणि म्हणून ज्यांचा विश्वास संपणार, जे विश्वासू असं राहणार नाहीत, जे विश्वासामध्ये टिकणार नाही, जे आपला विश्वास सिद्ध करणार नाही, त्यांना मात्र दुसरा वाटा मिळेल. कोणता वाटा आहे तो? तो आहे जिथे दात खाणे आणि दात चुकणे अशा अंधाराच्या ठिकाणी त्यांना फेकण्यात येईल. ते वचन तुम्हाला कदाचित माहित असेल. मत्तई कृषीवर्तमान याचा 25 अध्याय मी तुमच्याकरता ते वाचून दाखवतो. मत्तई कृषीवर्तमान अध्याय 25 आणि वचन 30. 25 अध्याय आणि वचन 30. 2 ठिकाणं आहे. हे दुसरं ठिकाण. कोणतं ठिकाण? आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. हेच वचन त्याच्या आधीच्या अध्यायात म्हणजे 24व्या अध्यायात आहे. 24वा अध्याय आणि वचन 31. 24वा अध्याय आणि त्या 51 त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहित असलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकील व ढोंग्यांना द्यायचा वाटा त्याच्या पदरी बांधील. तो कोणता वाटा? तेथे रडणे व दात खाणे चालेल. हे रडणे आणि दात खाणे ही कोणती जागा आहे? ही अंधाराची कोणती जागा आहे? इंग्लिशमध्ये त्याला आउटर डार्कनेस असं म्हटलेलं आहे. हे आउटर डार्कनेस धरांधकाराची जागा स्वर्गात नाही किंवा स्वर्गीय नाही किंवा देवाच्या राज्यातला हा कुठला तरी भाग आहे असं नाही. तो वाटा, तो प्रांत, तो प्रदेश, ती जागा म्हणजे 1000 वर्षाच्या काळामध्ये असलेली अशा लोकांची स्थिती. परत सांगतो, येशू येत आहे आणि ज्यावेळेस जे विश्वासणारे आपला विश्वास प्रकट करतील, आपल्या विश्वासात सिद्ध असतील, आपल्या विश्वासामध्ये उतरतील, परिवसन म्हणजे शेवटपर्यंत जे टिकतील, ते त्याचं ऐश्वर्य भोगण्याकरता, त्याचं राज्य भोगण्याकरता अनंत कालामध्ये त्याच्याबरोबर वर घेतले जातील. परंतु वर घेतलेल्यांपैकी देखील जे विश्वासामध्ये टिकणार नाही, त्यांच्या जीवाचं तारण होणार नाही, त्यांना जिथं रडणं आणि दात खाणं चालेल, अंधाराची कोठडी, अंधाराचं राज्य, द आउटर डार्कनेस, बाहेरील अंधकार, तेथे त्यांना फेका, तेथे त्यांना टाका, अशी परिस्थिती येईल. 2 ठिकाणचं. आणि म्हणून जीवाचं तारण हे अत्यंत महत्वाचं आहे. तुमचं आत्म्याचं तारण झालं असेल काही वर्षापूर्वी, तुमचा बाप्तिस्मा देखील झाला असेल, परंतु तिसरं जे शरीराचं तारण आहे ते होईल. ते देवाच्या हातामध्ये आहे. त्यावेळेस तुम्हाला ती कृपा प्राप्त होईल. पण दोघांच्या मध्ये तुमच्या सद्य चालू दिवसामध्ये, प्रस्तुत दिवसांमध्ये तुमचा मृत्यू येईपर्यंत किंवा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत
जी तुमची वाटचाल आहे त्यामध्ये जीवाचं तारण साधून घेणं हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामध्ये येशूने दिलेलं ते वचन पुन्हा एक वार मी तुमच्याकरता वाचून दाखवितो. कोणचे वचन? मत्ते शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 24. मत्ते शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि वचन 24. ही वचनं प्रत्येकाने ध्यानात ठेवा. 3 गोष्टी त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नक्की मी काय करावं, माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये मी नक्की काय काय करायला हवं पहा. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल, 3 गोष्टी. तर नंबर 1, त्याने स्वतःचा त्याग करावा. नंबर 2, आपला वधस्तंभ उचलून घेऊन. आणि नंबर 3, मला अनुसरावे. 3 गोष्टी या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्या पाठीमाग त्याला अनुसरण्यासाठी असलेल्या 3 अटी किंवा 3 शर्ती असं म्हटलं तरी चालेल. कोणतं? डिनाय हिमसेल्फ, अपने आप का इनकार करे. डिनाय. नंबर 2, टेक अप हिज क्रॉस, अपना क्रूस उठाए. एंड नंबर 3, एंड फॉलो मी, और मेरे पीछे बोले. डिनाय, डिनाय हिमसेल्फ, डिनाय thyself. सेल्फ डिनायल हे वेगळं आहे आणि डिनाय युअर सेल्फ हे वेगळं आहे. ज्यावेळेस मी उपास करतो त्यावेळेस एक वेळचं जेवण किंवा एक दिवसाचं जेवण मी तुच्छ मानतो. मी जेवत नाही. मला भूक लागली तर मी जेवत नाही. माझा मी नाकार करतो. परंतु हा झाला माझ्या स्वतःच्या शरीराचा, भुकेचा किंवा झोपेचा नाकार. मी झोपणार नाही. मी प्रार्थना करत बसेन पूर्ण रात्रभर. म्हणजे मी सॅक्रिफाईस, मी काहीतरी अर्पण करताय, मी काहीतरी त्याग करताय. मी माझा स्वतःचा झोपेचा, जेवणाचा नाकार करतो. परंतु डिनाय युअर सेल्फ, सेल्फ म्हणजे मी. हा मीपणाचा उगम गर्वामध्ये देखील होत असतो किंवा हा इगो गर्वामध्ये त्याचं रूपांतर होत असतं. त्याचा त्याग करणे म्हणजे काय करणे? स्वतःला तुच्छ मानणे, स्वतःला डिग्रेड करणे, डिसमिस करणे नाही. येशू तसं शिकवत नाही. येशू म्हणतो जो स्वतःवर प्रीती करतो, स्वतःवर प्रीती करा. डिनाईंग किंवा स्वतःचा नाकार किंवा आत्मनिग्रह याचा अर्थ स्वतःपेक्षा ख्रिस्ताला अधिक उंच करणे, स्वतःपेक्षा ख्रिस्तावर अधिक प्रीती करणे, त्याच्या सहवासामध्ये शून्य होणे, त्याच्या सहवासामध्ये रिक्त होणे, त्याला थोर मानणे, पूर्णतः त्याच्या अधीन होणे. डिनाय म्हणजे स्वतःचा नाकार करणे. अनेकदा स्वतःच्या इच्छेचा देखील आपण नाकार करत नाही. येशू गेत्सेमनी बागेमध्ये असताना त्यांनी हीच प्रार्थना केली, हे पिता, माझ्या इच्छेप्रमाणे नाही पण तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपण अनेकदा स्वतःची इच्छा पुढे रेटत असतो. येशूने 1 इंच पण आपली इच्छा कॅलोरी पर्यंत रेटली नाही. मला असं वाटतं म्हणून मी हे करणार. स्वतःच्या भावना, स्वतःच्या कल्पना भावनेने प्रवाहात वाहवत गेलेला असा तो कधीच नव्हता. सेल्फ डिनायल, स्वतःचा नाकार. वधस्तंभ कसा आहे? एक उभा खांब आणि दुसरा आडवा खांब. हा उभा खांब म्हणजे आय, मी. हा आय मी कॅन्सल करतो. माझं जे काय ते रद्द. मी नव्हे पण तो म्हणजे माझा प्रभू, माझा पिता, माझा देव, माझा परमेश्वर, माझा तारणारा, याच्या इच्छेप्रमाणे. माझी इच्छा नाही पण त्याच्या इच्छेप्रमाणे करणं. रोज दैनंदिन जीवनात पदोपदी ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा नाकार करता, असेच लोक प्रभूला हवे आहे. अशांकरता तो येईल. हे जीवासाठी आपण मारत असतो, माझ्यासाठी नाही. अनेकांना स्वतःला उंच करायची सवय असते. लाईमलाईट मध्ये ते स्वतःला नेतात. मी म्हणजे कोणीतरी, बाकीचे सगळे सबऑर्डिनेट, बाकीचे सगळे कपदार्थ, मी काहीतरी श्रेष्ठ, अशी भावना त्यांच्यामध्ये पहिल्यापासून चालू असते. आणि ते कामाच्या ठिकाणी असते, कुटुंबामध्ये असते आणि समाजामध्ये असते. जिथे तिथे त्यांना हारतुरे पाहिजे असतात. आणि मीच कोणतरी मोठाडपण, मकडणं थोडक्यात. परंतु तो डिनाय स्वतः करू शकत नाही. 2 व्हॉइसेस आहे, एक सैतानाचा, एक येशूचा. सैतान म्हणतो सेव्ह युअर सेल्फ. वधस्तंभावर येशू असताना आजूबाजूला त्याची विटंबना करणारे लोक होते
आणि त्याला म्हणत होते, अरे तू इतरांना बरं केलं, मेलेल्यांना जिवंत केलं, आता सेव्ह युअर सेल्फ, तू तुलाच वाचव आणि जमलं तर आम्हाला वाचव. जग असंच म्हणतं, जग असंच म्हणतं, तुला जर स्वर्गात जायचं असेल तर तू हे करते 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 कर, काही केल्याने मग तू स्वर्गात जाशील. नाही नाही नाही, बायबल, पवित्र शास्त्र तसं शिकवत नाही. नॉट सेव्ह युअर सेल्फ. मग काय शिकवता? डिनाय युअर सेल्फ, आत्मनिग्रह, किंवा स्वतःचा नाकार करणे, खुद का इन्कार करणे, प्रत्येक गोष्टीमध्ये नम्र होणे, लीन होणे. येशू लीन झाला, नम्र झाला, आज्ञापालन करत 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 अधिक तो नम्र झाला मरणापर्यंत. तोच येशू जेव्हा आपल्यामध्ये असतो, तो नम्रपणा, लीनता, स्वनाकार आपल्यामध्ये येतो. स्वचा नाकार, मी नव्हे परंतु माझा प्रभू. प्रत्येक गोष्टीत प्राधान्य, प्रत्येक गोष्टीत प्रायोरिटी, प्रथम स्थान तो आपल्या जीवनामध्ये येशूला देत असतो. हे खरं ख्रिस्ती जीवन आहे. नंबर 2, तो म्हणतो टेक अप हिज क्रॉस, अपना अपना क्रूस उठाए, आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे जो येतो. वधस्तंभ म्हणजे फक्त त्या लाकडी एक उभा आडवा खांब असा त्याचा अर्थ नाही. ज्या ज्या क्रूस किंवा वधस्तंभ किंवा क्रॉस असा शब्द प्रयोग मी वापरतो, त्याचा अर्थ आहे येशूचं मरण. काही लोक लाकडी क्रूस घेतात. मी इस्रायलमध्ये होतो त्यावेळेस बरेचदा हे पाहिलं, आणि ते असे घेऊन तेच नाटक करत, जसं प्रभू येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट ठेवण्यात आला वगैरे, ते ऍक्टिंग करत 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 ते त्या कॅलोरी पर्यंत जातात. तो क्रॉस नाही, आपल्याला तसं करायचं नाही. हा क्रॉस, हा वधस्तंभ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण. म्हणजे काय? मरणात जाणे. वधस्तंभ, क्रूस म्हणजे मरण. त्याने अगोदर चापकाचे फटके सहन केले, मग तो मरण पावला. विश्वासणारा उलट करतो, प्रथम मरतो आणि मग तो वधस्तंभ वाहतो. वधस्तंभ वाहत असताना शिष्य त्याच्या माग माग चाललेले होते, आउटवर्ड, बाह्यकारी. पुनरुत्थानानंतर आता वधस्तंभ आपल्याला व्हायचा आहे अंतर्यामामध्ये. आउटवर्ड, इनवर्ड, अंतर्यामामध्ये, बाह्य होतं. आणि म्हणून हा वधस्तंभ वाहनं म्हणजे त्याला आपल्या जीवनामध्ये मरणाचं कार्य करणं. वधस्तंभ, क्रूस म्हणजे किलिंग, मरण. केवळ त्याला बडवलं, मारलं, भाला भोसकला, 3 खिळे ठोकले, मग तो मेला असं नव्हे. वधस्तंभ म्हणजे मरण. क्रुसिफिक्शन मीन्स किलिंग ऑल्सो. आणि म्हणून पौल म्हणतो, मी रोज रोज मरतो. ख्रिस्ती जीवनामध्ये रोज रोज जो आपल्या जुन्या स्वभावाला मरतो, जुन्या मीला मरतो, ते खरं ख्रिस्ती जीवन. अशी व्यक्ती प्रभूला पाहिजे. तो जो कोणी मजकडे येतो, जो कोणी मला अनुसरू इच्छितो, त्याने स्वतःचा इन्कार करावा, आत्मनिग्रह करावा, स्वतःचा नाकार करावा. नंबर 2, आपला वधस्तंभ घेऊन त्याने माझ्या पाठीमाग यावं. हे वधस्तंभ वर आपलं जे सोलिश लाईफ, नॅचरल लाईफ असतं ते रद्द होतं. मी जगतो असं नव्हे, परंतु ख्रिस्त मजमध्ये जगतो, ह्या विश्वासानं ती व्यक्ती चालू लागते. आणि तिसरी गोष्ट, जो मला अनुसरतो, जो मला फॉलो, येशू ख्रिस्ताला फॉलो करणे, त्याला अनुसरणे. आणि म्हणूनच या पुनरुत्थानानंतर आपण ज्यावेळेस त्याला अनुसरतो, त्यावेळेस त्याचं स्पिरिट लाईफ, ख्रिस्ताच्या आत्म्याचं जीवन आपल्यामध्ये येतं. त्याचं जीवन आपलं जीवन होतं, पुनरुत्थानाचं जीवन आपलं जीवन होतं. आणि म्हणून याला म्हणतात, त्या 3 गोष्टीसाठी तो म्हणतो जीवाचं तारण. ह्या 3 गोष्टींनी जीवाचं तारण होतं. कोणत्या 3 गोष्टी? स्वतःचा नाकार, वधस्तंभ घेऊन चालणे, आणि त्याला आयुष्यभर फॉलो, अनुसरणे. ख्रिस्ताला फॉलोअर्स पाहिजे, फॅन नको. हा माझा फॅन आहे, तो माझा फॅन नको. ख्रिस्ताच्या पाऊलावर पाऊल ठेवून त्याला अनुसरणारे, त्याचा कित्ता घेरवणारे असे लोक त्याला हवे. हे असतात खरे ख्रिस्ती. ज्यांचं खरं तारण झालेलं असतं, त्यांना हे उमगलेलं असतं. हा गर्भित अर्थ त्यांना कळलेला असतो. वरपांगी उथळ अशा प्रकारचं त्यांचं जीवन नसतं. असे लोक वर उचलले जाणार नाही आणि त्यांच्या जीवाचं देखील तारण होणार नाही. त्यासाठी आपल्याला
काही गोष्टी समजल्या पाहिजे. 5 गोष्टी मी तुमच्याकडे आणतो. 5 वचनं वाचून आपण बंद करूया. मी नक्की काय करायला पाहिजे? माझा वधस्तंभ म्हणजे काय? मी स्वतःचा नाकार तरी कसा करायला हवा? त्याच्या पाठीमागं जाणं, त्याला अनुसरणं म्हणजे नक्की काय आहे? हे प्रत्येक विश्वासणाऱ्याला माहीत असलं पाहिजे. सुस्पष्ट रीतीनं तुम्हाला ह्या गोष्टी मी सांगतो. प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं, गव्हाचा दाणा जमीन पडून जोपर्यंत मरत नाही, सडत नाही, कुजत नाही, तोपर्यंत तो जीवन घेऊन बाहेर वरती येणार नाही. म्हटलं की नाही? ह्या गोष्टी आपल्याला माहित असतं. आणि म्हणून मी ख्रिस्ताबरोबर मेलेलो आहे असं पाऊल म्हणतो. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती ख्रिस्ताबरोबर मरण पावले. जुन्या गोष्टी तुम्ही काढून टाका, जुना स्व. आणि म्हणून 5 गोष्टीपैकी आपण पाहूया. 5 गोष्टींना आपल्याला मारायचंय. ख्रिस्ताबरोबर मरणं, ख्रिस्ताबरोबर कृशी जाणं. तो माझ्या ऐवजी मरण पावला. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला, तो तुम्हा करता आणि तुम्हा बरोबर, फॉर मी अँड विथ मी, माझ्यासाठी आणि माझ्या बरोबर वधस्तंभावर तो मरण. मी देखील वधस्तंभावर मरण पावलो. ज्यावेळेस बाप्तिस्मा घेतो, पाण्यामध्ये ज्यावेळेस बुडतो, हीच ती संकेतार्थ एक सिंबॉलिक रीतीनं रूपकात्मक आपण तो विधी पाळत असतो. पाण्यामध्ये पूर्णतः डुबणे आणि पाण्यातून वर येणे, बाप्तिस्मा, पाण्याचा बाप्तिस्मा. जुन्या स्वभावाला मरणे आणि नवीन स्वभावात पुनरुत्थित जीवनामध्ये प्रवेश करणे. आणि मग ती व्यक्ती ह्या 3 गोष्टी करू लागते. त्याने त्या व्यक्तीचं जीवाचं तारण होतं. हे अति महत्वाचं आहे. ह्या विश्वासाचा शेवट तो आहे. आणि ह्या विश्वासाच्या शेवटी त्याला प्रशंसा, गौरव आणि मान हे प्रतिफळ म्हणून मिळेल. आणि त्याचं ऐश्वर, आनंद भोगण्याकरता सदा सर्वदा युगानुयुग कालामध्ये देवाच्या राज्यामध्ये तो जाईल. ती व्यक्ती जाईल. तो विश्वासणारी जाईल. पण ज्यांनी आपला विश्वास राखला नाही, या 3 गोष्टीपैकी एकही केली नाही, असे मात्र धरांधकारामध्ये, जिथे दात ओठ खाणे अशा प्रकारच्या भागामध्ये त्यांना फेकण्यात येईल. त्यांना राज्य मिळणार नाही. ते अंधार म्हणजे प्रकाशाचा प्रकाश नसणे. येशू म्हणाला, मी उजेड आहे, मी प्रकाश आहे. म्हणजे त्या ठिकाणी येशू नसणार, त्याची संगती नसणार, त्याचं राज्य त्या ठिकाणी त्यांना उपभोगता येणार नाही. कोणत्या त्या 5 गोष्टी आहे? हाताला 5 बोट आहे, तर 1 2 3 4 5 या दृष्टीने तुम्ही आपल्या लक्षामध्ये असू द्या. पहिली गोष्ट, सगळं गलतीकरासपत्र. 4 वचनं गलतीकरासपत्रात आहे, फक्त 1 वचन दुसरीकडे आहे, ते मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो. गलतीकरासपत्राकडे या. गलतीकरासपत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 19 नंबर 1. गलिशियन्स 2:19, गलती 2:19. डेट टू द लॉ, डेड, नियमाला मरणे. वचन 19 वाचतो. मी नियमशास्त्राच्या द्वारे म्हणजे नियमशास्त्राला मेलो, यासाठी की मी देवाकरता जगावे. नियमशास्त्र म्हणजे लॉ. लॉ म्हणजे मोशेचं नियमशास्त्र. फक्त 10 आज्ञा नव्हे, 613 आज्ञा पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये त्या होत्या. त्या पाळायच्या होत्या, त्या चांगल्या होत्या, त्या उत्तम होत्या, त्या पवित्र होत्या, परिपूर्ण होत्या. परंतु त्या कोणीच पाळू शकत नव्हतं. त्याच्यातली एक जरी मोडली तर सर्व आज्ञा मोडण्यात जमा असं समजलं जात असे. आणि कोणीही ते पाळाव्यास समर्थ नव्हता. त्या आज्ञा एकच गोष्ट दाखवित होत्या. कोणती? तुम्हाला तारणाऱ्याची गरज आहे, तुमचं तारण होण्याची गरज आहे. हे नियमशास्त्र किंवा लॉ, नियम तुम्हाला वाचू शकणार नाही. नियमशास्त्र कोणतं? सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवापासून ते दूर अंतर गेलेले आहेत. जो पाप करेल तो मरेल. पाप तर सर्वांनी केलं, नीतिमान कोणी नाही, पवित्रता कोणी नाही. मग सर्वच जण मरतील. म्हणजे शारीरिक नव्हे, आत्मिक नरकामध्ये. आणि सर्वांचा नाश जणू काय ठरलेला होता. नियमशास्त्रात तसं सांगत होतं. सर्वच दोषी होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आला आणि ह्या नियमशास्त्राचा शाप देखील त्यांनी स्वतःवर घेतला, मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, त्यावेळेस तुम्ही देखील वधस्तंभावर मरण पावला. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने ते नियमशास्त्र वधस्तंभावर पूर्ण केलं. म्हणून तुम्ही देखील ते नियमशास्त्र वधस्तंभावर पूर्ण केलं. तुम्ही आता नियमशास्त्राच्या अधीन नाही.
तुम्ही आता नियमशास्त्राच्या वर्चस्वाखाली नाही, नियमशास्त्राचे दास तुम्ही नाही. नियमशास्त्र चांगलं आहे, नियम चांगला आहे, परंतु त्याच्या दासत्वाखाली आयुष्यभर तुम्ही बांधलेले नाही. थोडक्यात तुम्ही मुक्त झाला आहात, तुम्ही त्याला मेला. म्हणून पौल म्हणतो आय एम डेड. मी नियमशास्त्रानेच मेलेलो आहे, त्याचा माझा काही एक संबंध नाही. म्हणून या गोष्टी समजल्या पाहिजेत. एक गोष्ट नाही समजली तर लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्या येशू ख्रिस्ताबरोबर मी देखील मरण पावलो. पापाला, नियमशास्त्राला. त्यावेळेस तर तुम्ही जन्मला नव्हता, तुम्ही तर आता जन्मला, परंतु तुमचं पाप त्या ठिकाणी हजर होतं. तुम्ही जन्मण्यापूर्वीच देवाने तुमच्यावर प्रीती केली. आपण प्रीती करतो कोणतरी जन्मल्यानंतर, त्याला समज उमज आल्यानंतर. आपला जन्मही झाला होता युगकालापूर्वीच. तुमच्यावर, माझ्यावर त्यांनी प्रीती केली, यासाठी की तुम्हाला त्या नियमशास्त्रापासून सुटका मिळेल. आणखी एक सुटका पहा, त्याच्या खालचं वचन, गलती 2:20 to 20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे, आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये माझे जे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. थोडस मोठं वचन आहे. प्रत्येक तरुणीने हे वचन पाठ करायला हवं, मुखगत करायचं, कंठस्थ करायचं, किती मोठं असो. फार सुंदर हे वचन आहे. काय म्हणतो? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेलं आहे. डेड टू सेल्फ. माझा सेल्फ, मी आय वधस्तंभावर खिळलेला आहे, ही त्याची साक्ष आहे. ती तुमची माझी साक्ष असायला हवी. म्हणून ख्रिस्त ज्यावेळेस मरण पावला त्यावेळेस तुम्ही देखील मरण पावला. म्हणून त्यावेळेस तुमचा स्व हा देखील त्या ठिकाणी मेला. आय लिव्ह, तो म्हणतो आता मी जे जगतो, आता पुनरुत्थानानंतर, तारणानंतर मी जे जगतो ते मी जगत नसून त्याचं जीवन मी जगतो. आणि ते जीवन कोणतं आहे? पुनरुत्थित जीवन, द लाईफ ऑफ रेझरेक्शन. हे जीवन साधन आहे. म्हणून जुना मी आणि नवीन मी दोन्ही असतात, परंतु जुन्या मी मध्ये आत्मिकता नव्हती, दैवी स्वभाव नव्हता, तो मेलेला होता, पापी होता, भ्रष्ट होता. परंतु नवीन मी हा ख्रिस्ताचा मी, ख्रिस्ताचं जीवन त्याच्यामध्ये आहे, दैवी स्वभाव त्याच्यामध्ये आहे. म्हणून तुमचा आत्मा आहे दोन एकाच वेळेस, एकाच समन्वयानं संयुक्तरित्या राहता. म्हणून ख्रिस्ताबरोबर माझ्या मीला, स्वला मी मेलेलो आहे. माझं व्यक्तिमत्व जुनं हे मरण पावलेलं आहे. जुना मी गेला, नवीन मी आला. हा मी, नवीन मी कोण आहे? हा नवीन मी तुम्ही आणि ख्रिस्त दोघांचा मिळून बनलेला हा नवीन मी, अनदर आय, सेकंड आय. आणि तो जेव्हा जगतो त्यावेळेस ते खरं ख्रिस्ती जीवन तो ते जगू लागतो. म्हणून आय लिव्ह, पॉल म्हणतो, पण मी नाही, तो मजमध्ये जगतो. ख्रिस्ती असणं, ख्रिस्तत्व, ख्रिश्चॅनिटी म्हणजे काय? ख्रिस्ताचं जीवन जगू दाखविणे. बस. मी जगतो असं नाही, हे माझं जीवन नाही, हे जीवन आहे ते ख्रिस्ताचं आहे. म्हणून मी ख्रिस्त प्रगट करत असतो. येशू देखील म्हणाला, रोमक्रसपत्र 15:3 यामध्ये येशूविषयीची साक्ष आहे. त्यामध्ये एक वचन आहे, ते वचन असं आहे, आणि त्याने म्हणजे येशूने स्वतःला कधीच खुश केले नाही, आणि येशूने स्वतःला कधीही संतोषविले नाही. त्याने स्वतःला कधीच एंटरटेन केले नाही. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला आता बोर झालं, मला आता इथं हे खायला पाहिजे, मला आता करमत नाही. त्याने स्वतःला कधीच संतोषलं नाही. स्वतःच्या चोचले स्वतःचे त्यांनी कधीच पुरवले नाही. सुखलोलूप असा तो कधी झाला नाही. तो तुमच्या माझ्याकरता शून्य झाला. तो त्या गोष्टीला मेला होता. डेड टू लॉ, डेड टू सेल्फ. स्वतःला मरणे, स्वतःला पुढे न ठेवणे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मी आणि मीच. हा मी वधस्तंभावर जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत विश्वास प्रगल्भ होत नाही. मग विश्वासाचा शेवट तर आणखी बाजूलाच राहिला. तिसऱ्या वचनाकडे जाऊया.
हेच गलती करास पत्र याचा 5वा अध्याय, 5th चॅप्टर, गलती 5 आणि वचन 24. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार, वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. देह स्वभाव इंग्लिशला त्याला म्हणतात फ्लॅश, डेथ टू फ्लेश. वासना व देह स्वभाव वधस्तंभावर खेळलेला आहे. हे अतिशय महत्वाचं वचन आहे आणि वचन आपल्याला माहितच पाहिजे. देह म्हणजे हा देह नाही, रक्त, मांस, हाड, त्वचा, त्याला आपण देह म्हणतो, ते ठीक आहे. देह याचा इथं अर्थ आहे जुना स्वभाव, ओल्ड नेचर, इस्माईल, जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे चालणं, जुनाटपण, जुना मी. थोडक्यात तो कुठं आहे आता? तो त्या वधस्तंभावर येशू बरोबर लटकत आहे. आता हा जो मी आहे तो नवीन आहे, पुनरुत्थित आहे. येशूचं पुनरुत्थित जीवन मी जगून दाखवत आहे. आणि म्हणून 2:16 मध्ये देखील त्यामध्ये तो म्हणतो की पहा, हे नियमशास्त्र जसं येशूच्या विरोधात ते वापरत होते, तसा ही जी वासना आहे ही तुम्हाला त्रास देत बसल. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत ही वासना तुमच्या पाठीमागे लागेल. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत ही देहाची वासना तुमच्यावर राज्य करायचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे तुम्हाला पश्चाताप सतत 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 करावा लागेल. परंतु यावर विजय कसा मिळवायचा? ते देह घ्यायचा आणि तो देह म्हणजे दैहिक स्वभाव, तो शत्रू आहे आपला, वधस्तंभावर फेकून द्यायचा. विश्वासणाऱ्याला 3 शत्रू आहेत. एकाच वेळेस 3 शत्रूशी त्याचं युद्ध चालू असतं. एक देह, हे नंबर 1 म्हणजे फ्लेश, म्हणजे तुमचे कार्नॅलिटी, दैहिकता, शारीरिकता. दुसरा आहे वर्ल्ड म्हणजे संपूर्ण जग, आणि तिसरा म्हणजे सैतान. एकाच वेळेस तुंबळ युद्ध. विश्वासणाऱ्याचा असा कुठलाच विश्वासणारा नसतो ज्याच्यामध्ये युद्ध चालू नसतं. सगळं ठाकठीक चालू आहे, सगळं ऐशाराम आहे, प्रॉस्पेरिटी आहे, काही त्याला देणं घेणं नाही दुसऱ्यांचं नाही. पडणं चढणं, उठणं पुढे जाणं, पश्चाताप पुन्हा उठणं, विश्वासान पुढे जाणं, हे सतत ज्याच्यामध्ये चालू असतं त्याचा अर्थ त्याचं तारण झालेलं असतं. हे युद्ध त्याच्यामध्ये असतं. पवित्र आत्मा त्याला चालवत असतो. भले तो पडल पण तो पुन्हा उठल आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा पुढे जाईल. फ्लेशला तो ठार करेल, फ्लेशवर विजय मिळवल. फ्लेश म्हणजे जुना स्वभाव. काही लोकांच्या जीवनामध्ये चटकन राग येतो. उदाहरण देतो एक छोटस. एकदम राग येतो, नंतर पछतावा येतो, पछतावा होतो, अरे रे रे मी असं करायला नको होतं, पण येतो. हे लपलेला हा जो राग असतो हे स्पिरिट असतं. हे स्पिरिट उचंबळून बाहेर येतं आणि त्या विश्वासनावर राज्य करायला सुरुवात करतं. त्यालाही कळत नसतं ते जुना स्वभाव वधस्तंभावर जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत हा विश्वास वृद्धिंगत होणारच नाही. विश्वास स्वर्गातलं चलन आहे. विश्वास तुमच्या आत्म्याचं खाद्य आहे. मी भाकर खातो म्हणून शरीराने मजबूत आहे, तसं आत्म्याचं जेवण, आत्म्याचं भोजन काय आहे? विश्वास. हा विश्वास कधी होतो? वचनामध्ये. ऐकण्याने विश्वास वाढतो. म्हणून ऐकत जा, वचन ऐकत जा, वचन ऐकत जा आणि खात जा, दुसऱ्याला सांगत जा. तुमचा विश्वास बळकट होईल आणि मग तुम्ही ह्या देहावर सहज राज्य कराल. असं नाही ज्यावेळेस तुम्ही वयस्कर व्हाल, वृद्ध व्हाल, मॅच्युअर व्हाल आणि मग ऑटोमॅटिक सगळं काय तुम्ही हळूहळू थंड होत जा. नाही, आताच ह्या घटकेच अनंतकाळचं राज्य तुम्ही उपभोगता. अनंतकाळचं जीवन त्यांनी तुम्हाला मला दिलं. ते स्वर्गात गेल्यावर आपल्याला मिळेल असं नाही, आताच या क्षणाला. आणि म्हणून देहावर विजय मिळवण्याचा एकच उपाय आहे. निश्चय करणं नाही, उपास तापास करणं नाही, काही वाऱ्या करणं नाही, पुस्तक वाचणं नाही, काही त्याच्यावर औषध मेडिसिन आहे असं नाही. एकच आहे, वधस्तंभ. वधस्तंभाचं जीवन ज्यावेळेस तुमच्यामध्ये असतं त्यावेळेस हे जीवन सुरू होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ त्याने कुठं रोवला? कॅल्वरीवर. कॅल्वरी काय आहे? गोलगोथा त्याला म्हणतात. मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचे ठिकाण गोलगोथा. तिथं खूप कावट्या पाडल्या होत्या. तिथं ठार मारत त्या वधस्तंभावर. त्यावेळी ती मृत्यूदंडाची फार वाईट शिक्षा होती आणि तसंच त्याला टाकत असत. 3-3, 4-4 दिवस तो मरत नसे. ती व्यक्ती पक्षी येत असे, त्याचे डोळे फोडत असत, सगळे शरीराचे अवयव खात असत आणि मग तो नंतर मरत असे. अतिशय हाल होऊन ती व्यक्ती मरत असत.
आणि मग त्याची कवटी खाली पडत. असं पडत पडून पडून ती जागा अशी झाली होती कवटीसारखी, ह्या कवटीसारखी, अशी टेकडीसारखी, म्हणून त्याला कॅलोरी असं नाव पडलं. परंतु ह्या कॅलोरीच्या कवट्यांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपला वधस्तंभ रोवला. तो वधस्तंभ ह्या कवटीमध्ये रोवला गेला पाहिजे. त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला. गुड फ्रायडेला फार मोठी वर्णन आपण ऐकत असतो आणि काही लोक विनाकारण रडत असतात. पण तुम्हाला माहितीये का, ह्याच डोक्यामध्ये जे मन आहे, जीव, मग तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे विचार उत्पन्न होतात. सर्व दुष्ट विचार, हिनकस विचार आणि एकदम खरडी विचार, लैंगिक अश्लील विचार, व्यर्थ विचार, अविश्वासाचे, भीतीचे, संशयाचे, सर्व प्रकारचं हे अबॉमिनेबल म्हणजे अमंगळपणाचं हे जणू काही जागा झालेली आहे. पाप कुठं होतं? पाप पहिलं मनात होतं. माइंड इज अ बर्थ प्लेस ऑफ सिन. पाप जन्म घेण्याचं मन हे ठिकाण आहे. पाप असं अचानक होत नाही. पाप पहिलं इथे येतं, जन्म घेतं. या ठिकाणी त्याने काट्याचा मुकुट त्याने घातला. आणि नुसतं घातला नाही, तो रोवला. तो वधस्तंभ आपल्या मनामध्ये रोवा. अगदी खोलवर जाऊ द्या. त्या वधस्तंभ ज्यावेळेस तुमच्या मनावर राज्य करेल त्यावेळेस तुमचं सोल म्हणजे जीव, म्हणजे प्राण, म्हणजे इच्छा, तुमच्या भावना, तुमच्या कल्पना, तुमचे मनोव्यापार, तुमचे तर्कवितर्क, थिंकिंग ही त्याच्या हातामध्ये येईल. तुमचं जीवन शुद्ध शुद्ध असं होईल. सर्व ते वधस्तंभावर रथबादल होतील आणि त्याचं दैवी जीवन ती जागा घेऊन तुमचं जीवन पूर्णतः पालटलं जाईल. चौथी गोष्ट, गलतीकरास पत्राकडे या परत, 6वा अध्याय आणि 14 वचन, 6:14, 6:14. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न हो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. सुंदर वचन आहे. मी जगाला वधस्तंभावर खिळलेलं आहे आणि जग मला वधस्तंभावर खिळलेलं आहे. डेड टू द वर्ल्ड. आता हे वर्ल्ड म्हणजे हे जगातलं वर्ल्ड नाही. जगात आपल्याला राहायचं आहे. वर्ल्ड, जग म्हणजे जगाचे धर्म, चालीरीती, संप्रदाय, रूढी, रीतिरिवाज, जगिकपण, जगात जे आहे ते, त्याला मी मेलेलं आहे. त्याला जर असं करणं जरा कठीण आहे. कारण डायरेक्टली जगाला वधस्तंभावर मरणं नाही. कुठेतरी वधस्तंभावर असा रोवून तिथं मी मरतो. काय करतो? मी जगाला मरतोय. नाही, जगाला मरणे म्हणजे जगाच्या आणि कोणत्याही गोष्टीचा तुमचा अर्थार्थी तसा संबंध नसणे. तुम्ही न्यू क्रिएशन आहात, नवी उत्पत्ती. जगाचा कोणताही प्रभाव तुमच्यावर असता कामा नये. येशूने स्वतःची साक्ष कशी दिली? योहान कृष्णपत्र 14 30 वचन पहा. या जगाचा अधिपतीचं मजमध्ये काही नाही. या जगाचं मजमध्ये काही नाही, येशू म्हणतो. किती सुंदर साक्ष आहे. तोच येशू म्हणाला त्या पुरुषांना ज्यावेळेस त्याला पकडण्यात आलं, तुमच्यापैकी कोण मला दोष लावू शकतो? कोण मला बोट, याने हे पाप केलं ते, एक देखील पाप त्याची ठाई नव्हतं. तो जगात होता, जगात जन्मला, पण जग त्याच्यामध्ये नव्हतं. हे जग जे शिरतं त्याला आपण जगिक होतो, म्हणजे वर्ल्डली होतो आणि चढ होतो आणि ख्रिस्ताच्या प्रत्येक कामासाठी आपण अयोग्य, अपात्र असे ठरतो. हे जग आपला विश्वास घालवतं. हे जग आणि जगाच्या गोष्टी जेव्हा आपल्यामध्ये येतात त्या पवित्रतेच्या गोष्टी आपोआप निघून जातात. जग आणि पवित्रता हे एकमेकाच्या जणू काय विरोधात आहे. कंडेमनेशन आणि जस्टिफिकेशन हे जसं एकमेकाच्या विरोधात आहे तसं हे आहे. म्हणून आपण जगात असणार, आपण जगात जन्मलेलो आहोत, जगामधून त्याने आपला निवडून घेतलाय, पण आपण जगिक नाही. आणि म्हणून जग आपल्यामध्ये दिसता कामा नये. थोडं देखील आपल्यामध्ये जग जिगत असेल तर आपण त्याची क्षमा मागून ते आपण चटकून टाकून शिकायला पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्तासारखं होऊया. आणि शेवटचं 5वं, 1 पेत्र 2 अध्याय आणि वचन 24. 1 पेत्र मगाशी काढलेलं याचा अध्याय 2 आणि वचन 24 तुमच्याकरता मी वाचून दाखवितो. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वतःही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले असे होऊन सदाचरण साठी जगावे. त्याला बसलेल्या माराने
तुम्ही निरोगी झाला आहात. मधला भाग पहा. यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन, पापाला मेलेले, पाचवी गोष्ट, डेड टू सिन. पाप तर आपला धर्म होता, पापाचा स्वभाव आपला एक नेचर म्हणजे नैसर्गिक धर्म होऊन पापातच जन्मल्या कारणानं पाप करणं हा आपला स्वभाव होऊन बसला होता. त्याला मरणं, पापाला मरणं, पापाचा कुठलाही संबंध. मरणं म्हणजे एखादी व्यक्ती मेलेली असते, तिला खाणं पिणं त्याचा काहीच संबंध नसतो, कारण ती मेलेली आहे, मृत आहे. तसं पापाला मेललं असं जीव, माझा त्याचा काही संबंध नाही. पाप म्हणजे देवाविरुद्ध केलेला गुन्हा, सर्व अनिती पाप आहे, प्रत्येक अविश्वास पाप आहे, आणि म्हणून देवाच्या इच्छेविरुद्ध जाणं पाप आहे. जस जसं तुम्ही त्याच्या पावला पाऊल ठेवून चालता, स्वतःचा नाकार करता, वधस्तंभ घेऊन चालता, तस तसे या पाचही गोष्टीला तुम्ही हळूहळू मरता. कोणत्या पाच गोष्टी? नियमशास्त्राला मरणं, स्वतःला मरणं, स्वतःच्या देहाला मरणं, एवढंच नाही, संपूर्ण जगाला मरणं आणि पापाला मरणं. त्या मरणामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता, हे मरण ज्यावेळेस तुमच्यामध्ये राज्य करतं, त्यावेळेस तो जुना स्वभाव नष्ट होऊन ख्रिस्ताच्या नाविन्य जीवनात तुम्ही नाविन्यात वाटचाल करू लागता. ख्रिस्ताचं जीवन तुमचं आहे, तो जीवन देण्यासाठी आला, धर्म देण्यासाठी आला नाही, किंवा इतर कुठली सिद्धांत डॉक्ट्रिन देण्यासाठी तो आला नाही, स्वर्गातूनच त्याने काही प्रवचन केले नाही, तो स्वतः आला, तो मरण पावला. हे मरण म्हणजे पूर्ण जुनेपण नष्ट होणं आणि नवीन जीवनामध्ये नवीन मनुष्य होऊन नाविन्यात जे नवीन आत्म्याच्या द्वारे तुम्ही वागणूक करता, त्या विश्वासात तुम्ही जेव्हा टिकून राहता, त्यावेळेस त्याचा परिणाम, त्याचा न्याय किंवा त्याचं प्रतिफळ, त्याचा रिवॉर्ड, प्रशंसा, गौरव आणि मान ही युगांसाठी तुम्हासाठी राखलेली गेलेली आहेत. म्हणून प्रियांनो, युनियन अँड कम्युनियन, दोन गोष्टी लक्षात ठेवा. युनियन विथ ख्राइस्ट, ख्रिस्ता बरोबर संयुक्त, हे अनंत काळासाठी असतं. हे कधी होतं? तारणाच्या वेळेस, बॉर्न अगेन, ज्यावेळेस आपला नवा जन्म होतो, त्यावेळेस आपलं आणि ख्रिस्ताचं नातं जोडलं जातं. यशा 59:2 मध्ये म्हटलेलं आहे, तुमच्या पापामुळं तुम्ही देवामध्ये आणि तुमच्यामध्ये आडभिंत बांधलेली आहे, ख्रिस्ताच्या रक्तानं ती नाही तशी होते, आणि दोघांचा संयोग होतो. दोघं तुम्ही, पापी मनुष्य आणि देव परमेश्वर, हे संयुक्त होतात, हे जोडले जातात. एवढंच नाही तर तो 5:10 रोम मध्ये म्हणतो की तुम्ही वैरी असताना ख्रिस्तामध्ये तुमचा समेट झाला आहे. समेट कोणाचा होतो? पाप्याचा फक्त होत नाही, पाप्यासाठी क्षमा आहे, पाप्यासाठी प्रायश्चित आहे. शत्रू, देवाचे तुम्ही शत्रू असताना तुम्हाला त्याने समेट म्हणजे युनियन, दोघांचं युनियन, तुम्ही त्याचे पुत्र, शत्रू असताना त्यांनी पुत्र कन्या होण्याचा अधिकार तुम्हाला दिला. युनियन, त्या युनियन मध्ये या, त्या संयुक्तीकरणामध्ये या, त्या संयोगामध्ये तुम्ही या, एकत्र जडण्यामध्ये तुम्ही या, त्याच्याशी एकरूप व्हा. आणि कम्युनियन म्हणजे सहभागिता. ही सहभागिता मोडू शकते, परंतु प्रत्येक विश्वासाची ही जबाबदारी आहे, त्याने जर पाप केलं, पश्चाताप करून ती सहभागिता जोडणे. म्हणून त्या सहभागितेकरता तुम्हाला बोलविलेलं आहे. पुन्हा मी आपल्या सुवर्ण वचनाकडे तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. कोणतं होतं ते? 1 पेत्र 1 अध्याय वचन 9, जीवाचं तारण. तुमच्या आत्म्याचं तारण झालं असेल, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारला असेल, तुम्ही तुमचा बाप्तिस्मा देखील झाला असेल, ते तारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे होतं. तुमचं शरीराचं तारण देखील होईल, आज होईल, उद्या होईल, जयस येशू येईल त्यावेळेस रूपांतर, ट्रान्सफिगरेशन, रूपांतर होईल, आणि हे शरीर बदलून ते अमर्त्य स्वर्गीय शरीर तुम्हाला प्राप्त होईल. त्या शरीराने तुम्ही त्याच्या राज्यामध्ये असणार. पण त्या दोघांच्या मध्ये आहे सोल, जीवाचं तारण. त्याचं काय? माझं जीवन कसं पण मी जगायचं का? आराम तडाम, बेशिस्त, बेमानी, बेजबाबदार, बेपरवाई, बेमालूमपणे, काही देणं घेणं नसल्यासारखं नाही. त्याने मोठी किंमत दिलेली आहे. कोणती किंमत? स्वतःच रक्त दिलं आणि तुम्हाला खंडून घेतलं. रॅन्सम त्याला म्हणतात. त्याचं रक्त त्या योसेफाचं, मरियेचं नव्हतं, येशूचे आई वडील, त्याचं रक्त
स्वर्गीय पित्याचं रक्त होतं, ते त्याने ओतलं, दिलं, यासाठी की तुम्हाला त्याला विकत घेता यावं, तुमचा जीव सुरक्षित राहता यावं. ह्या जीवाचं तारण होणं अत्यंत महत्वाचं आहे. हे जीवाचं तारण अनेकांचं झालेलं नाही, ते व्हायची शक्यताही नाही. त्यांना ते पवित्रीकरण नको असतं, हे ख्रिस्ताच्या माग माग जाणं पण नको असतं, वधस्तंभ तर बिलकुल नको असतो, आणि स्वतःचा नाकार तर ते करायला कधीच तयार नसतात. अशा व्यक्ती वरती उचलल्या जाणार नाही. अशा व्यक्तींच्या विश्वासाचा शेवट म्हणजे जीवाचं तारण होणार नाही. आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय? अशांना धरून त्या बाहेरील अंधकारात, आउटर डार्कनेस, तिथं रडणं आणि दातखाना आहे, अशा ठिकाणी 1000 वर्षासाठी फेकून देण्यात येईल. त्याला मिलेनियम म्हणतात. आणि त्या ठिकाणी त्यांना कोणत्याही प्रकारचं राज्य मिळणार नाही. परंतु ख्रिस्ताची वधू म्हटलेले, मग ते कोणी असो, ते ख्रिस्ताबरोबर अनंत कालामध्ये राज्य करतील. एक शेवटचं वचन वाचतो. हे शेवटचं वचन आहे इब्रिकास पत्रामध्ये. इब्रिकास पत्राकडे या. इब्रिकास पत्र याचा 10वा अध्याय. इब्रिकास पत्र याचा 10वा अध्याय आणि शेवटचं वचन म्हणजे 39, 10:39. आपापले पवित्र शास्त्र उघडा, शेवटचं वचन वाचून प्रार्थना करूया. नसेल तर मी वाचतो, तर तुम्ही ऐका. 10:39 इब्री. परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहो. नाश होणाऱ्यांपैकी तुम्ही नाही, परंतु जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी तुम्ही आहात. प्रभू करो तुम्हा सर्वांना ह्या जीवाचं तारण प्राप्त हो, युगायुगाच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश हो. तोपर्यंत, तो येईपर्यंत पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे आत्मनिग्रह करत, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून, त्याच्या स्वतःचा नाकार करीत वाटचाल करणारं ख्रिस्ती जीवन, विजयशाली ख्रिस्ती जीवन प्राप्त हो. प्रार्थना करूया. परात्पर देवा, स्वर्गीय पिता, याव्हा मी धन्यवाद देतो ह्या सुंदरच्या वचनाबद्दल. आम्हास खंडून घेण्यासाठी तो आपला पुत्र पाठविला, ज्याने त्या कॅल्वरीवर, वधस्तंभावर, क्रुसावर आमच्या करता प्राण अर्पण केला, की ज्याच्या रक्ताच्या द्वारे आमची पातकथ धुतली गेलीच, परंतु मधली आडभिंत पाडून त्याने ते वैर पूर्णता नाही तसं केलं. आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या झालो, त्याचं वतन झालो, स्वर्गाचं नागरिकत्व प्राप्त झालं, आणि तो येईल ही धन्य पवित्र आशा देखील आम्हाला मिळाली. मी धन्यवाद देतो प्रभू, या जीवाच्या तारणासाठी एक सूत्र आम्हाला तू सांगितलंस. तुझ्या पाठीमाग तुला अनुसरायचं जर असेल प्रभू, आत्मनिग्रह करण्यास आम्हाला सहाय्य कर, स्वतःचा नाकार. एवढंच नाही तर प्रभू, जगाला मरण्यास आम्हाला तू सहाय्य कर, आणि तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यास आम्हाला तू सहाय्य कर. अशक्तपणा खालून टाक, बळकट सुसज्ज असलेलं जीवन आम्हा प्रत्येकास तू दे. कठोर प्रार्थना जीवन तू दे. जगाला मरण्यास, पापाला मरण्यास, नियमशास्त्र मरण्यास, स्वतःला मरण्यासाठी आम्हाला तू शिकव. या गोष्टीला आम्ही मरणार नाही, जिवंतच राहू. ओ प्रभू, आम्ही तुझ्यासमोर येण्यासाठी डागविरुद्ध सुरकतीविरुद्ध कधीच राहणार नाही. आम्हा प्रत्येकाची तयारी तू कर. आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि प्रार्थना येणारा राजा प्रभू येशू ख्रिस्त याच्या समर्थाने जीवन नावात मागतो म्हणतोय. आमेन, आमेन. आता यावा एल शदाय तुम्हावर कृपा करो व तुम्हाबरोबर सदुदित असो. यावा एल शदाय आपलं प्रसन्न मुख तुम्हाकडे करो व तुम्हाला कृपादान देवो. यावा एल शदाय आपला मुख प्रसाद तुम्हावर पाडो आणि तुम्हाला शालोम म्हणजे शांती देव. आता देवचा बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आणि सहवास हे ऐकलेल्या प्रत्येक श्रोत्या, प्रत्येक व्यक्ती बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. शालोम. प्रेज द लॉर्ड. शालोम.